चला गाडीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. चला घाई करा. सांगुर्ली संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण पाहत आहोत विंदने खालचा पाडा या टीमने आणि इन्व्हाइट करण्यात आलंय ते अर्थात सांगोली संघाला प्रथम बॅटिंगसाठी. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोलीने आयोजित केलेली श्री बापूजी देव चषक 2026 हे दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वातील आणखीन एक महत्वाची रात्र आपण पाहत आहोत. कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघ इथे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तर त्याच्या अगेन्स्ट विंदने खालचा पाडा या टीमला आपण बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उरण तालुका तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील एक खेळाडू. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महत्त्वाची रात्र आहे. आजची रात्र सर्वाधिक महत्त्वाची राहील कारण आज 12 संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. त्यावेळेला त्याच कारणासह एक एक सेकंद आणि एक एक मिनिट सर्वाधिक महत्त्वाचं राहील. पंच घड्याळासाठी स्टॉपवॉच जो आहे तुम्हाला जास्तीचा लावायचा आहे. आतमधून इशारा करा, हाताला बोट दाखवा आणि सांगा टाइम संपलं. आम्ही इकडून पेनल्टी अनाऊन्स करू कारण जर का इथून आमच्याकडून राहून गेलं तर या बाबतीत चुकीच्या घड्याला नको. सर्वांना पेनल्टी द्यायची आहे. चला एक टॉवर ऑन करून घ्या. चला काम चालू आहे. त्या टॉवरचं लाईट चालू होतील आणि मला वाटत नाही अपुरी लाईट आहे कारण लाईट्सच एवढ्या चांगल्या दर्जाच्या आहेत की या लाईट सर्वाधिक जास्त आता मागणीच्या बनल्यात. हर्षल तांडेल यांच्या या फ्लड लाईट सोनारीचे हर्षल तांडेल यांनी पहिली स्पर्धा केली काय आणि मागणी वाढली आहे त्यांची. मार्केटमध्ये आपण पाऊल टाकल्यानंतर सारा मार्केटच आपला आहे असंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सुरुवात आपण करतोय गोलंदाजी मार्कमध्ये. पहिलं षटक सोहम पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं. पहिल्या षटकाच्या दरम्यान तो सामन्याला सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर एंडला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि केतन देशमुख आणि सागर पारधी. पंचांचा इशारा लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना पहिला चेंडू पडेल. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होतीये. आणखीन एक महत्वाची रात्र. पहिला बॉल लटकट करण्याचा प्रयत्न. उसळी प्राप्त झाली होती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता इथे धावा सातत्याने बनतात. त्याही खोऱ्याने धावा बनत असताना पाहायला मिळाल्यात. दिवस असू द्यात किंवा रात्र या मैदानावरती रन्स आणि रन्स सातत्याने बनत असताना आपण पाहिलं गेल्यात. हे मैदान नंदनवन आहे फलंदाजांसाठी. सातत्याने अधिकचे रन्स बनत असताना आपण पाहिलं इथे कस लागतो प्रत्येक गोलंदाजाचा. अनेक वेळेला गोलंदाज ही चांगली सरशी त्यांची राहिलेली पाहायला मिळाली. कोपरोलीकरांचे भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही पाहत आहात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रायकर एंडला जिथे मात्र सागर पारधी पाहायला मिळतो. पहिला डॉट आलाय. हाय बॉल खाली राहिला होता. सरप्राइझिंग खाली राहिला बॉल. आधीचे मागील 2 चेंडूचा जर का विचार करायचा झाला तर एक बॉल थोडासा जास्तीची उसळी प्राप्त झाली. दुसरा चेंडू खाली राहिला. एक सबमरीन डिलिव्हरी इथून पाहायला मिळाली होती. जमिनीला समांतर बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. चला ई ग्रुप मधील आणखीन दोन्ही संघांचा आपण लक्ष देतो. चला त्वरित या. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विगाने सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा विगाने कंप्लीट करण्यात आल्यात. मनजीत स्पोर्ट चिरनेर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या ती सिद्धिविनायक सोनारी. त्यामुळे टॉससाठी आपण दोन्ही संघांचे कर्णधार लक्ष वेधूयात की लवकरात लवकर आपण देखील उपस्थित व्हा. सिद्धिविनायक सोनारी कालच नुकतीच सोनारीची स्पर्धा देखील पार पडली आहे सिद्धिविनायक आणि आज हा सिद्धिविनायक संघ खेळतोय. खाली राहिला होता बॉल. पुन्हा 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 अगदी सेम पेन लाईन सेम ठेवली आहे. बॉल खाली राहतात. हा बॉल अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची रन्स अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा उरण तालुक्यामध्ये या मैदानावरती करण्याचा योग आला. खरं तर हे मैदान सातत्याने आपण पाहिलं तर क्रिकेट रसिकांनी गजबजून जात असताना पाहायला मिळतं. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात होता. इनफील्डला भेदलंय. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर.
रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. इनसाइड आउट एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. सागर मोर्चा बांधणी करतोय. या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. फ्रंट लाईन गोलंदाज सध्याच्या घडीला जिथे 7 धावा एक वाईट देखील पाहायला मिळाली होती गोलंदाज सोहम पाटीलच्या माध्यमातून. पाटलाचा बोलबाला चांगला राहिला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोहमच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल या वेळेला स्लॉट मध्ये आलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. चेडू सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड करणारा एक उत्तुंग आणि हँडसम क्वालिटीचा षटकार. तेरा धावा धापलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. 13 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एक महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. वरून पाटील येत असताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. मोठी जुई गाव मोठी जुई विलेज एंडकडून गोलंदाजी मार्कवरती वरूनला पाहायला मिळेल. खरं तर कोपरोली गाव एंडकडून ज्यावेळेला गोलंदाजी झाली त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावलकावरती पाहायला मिळाला. सुरुवात दमदार शानदार आणि दर्जेदार झाली आहे. सागर पारधीने चांगले स्ट्रोक केलेले पाहायला मिळाले. ज्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर धावा आलेल्या पाहायला मिळाल्या तर 12 एक वाईड आली. एकंदरीत 13 धावा धावलकावरती आहेत. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेतला गेलाय. 13 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. वरून पाटील. केतन साडीचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा केतनच्या बॅटमधून आलाय षटकार. केतन देशमुख. केतन या नावातच खूप काय आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. उजव्या शीच्या बाहेर भन्नाट वेग दिशाहीन बॉल राहिलाय. अवांतरची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आली आहे. अतिरिक्त धाव येते स्कोर कार्डवरती. एकंदरीत 20 बनलेले आहेत विदाउट लॉस. सुरुवात ज्या पद्धतीची झाली आहे ना धुवाधार आणि अतिशय खेळ सांगोलीकरांचा इथे पाहायला मिळालाय. टप्प्यात आलं की कार्यक्रम. पटचे हेड शॉट. दर्जेदार बॅटिंग. फुललेनचा बॉल इथे 4ही मुंड्या चित केलाय. हा सुवर्ण मध्ये सापडणं गरजेचं आहे. ही लेंथ ऑन लाईन सर्वाधिक महत्वाची आहे. सटीक लेंथ ऑन लाईन वरती इथून पाहायला मिळालाय. का बॉल टाकला होता भन्नाट वेग. कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अद्याप सुरुवात दमदार झाली आहे. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती चायनीज कार्ड. रुबी कार्ड आउटफील्ड फास्ट आहे. रन निश्चित मिळणार. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला परंतु इथे चेंडूने मारली आहे बाजी. रन्स मिळतात 4. आलाय चौकार.
चौकार येत असताना पाहायला मिळाला. 24 धावा. यावेळेला लोअर फुल टोस फटका फसला. हवेमुळे बॉल आतमध्ये आला. जजमेंट चांगलं होतं. झेल टिपण्यात आलाय आणि केतन देशमुख होतोय आउट. विष्णू वाघमारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना मला मिळतोय. स्कोरकार्ड वरती धावा एकंदरीत आपण पाहतोय. ज्या 20 एकंदरीत 24 धावा दाफुलकावरती आता खोलात टाकलाय. विष्णू वाघमारेचं स्वागत इथून चांगलं झालेलं पाहायला मिळाला. हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. मुंबई गोवा हायवेच्या अगदी लगत असणार आहे सांगुर्ली गाव. आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहत आहोत. लोअर फुलतो तो ऑन साईडला मिड विकेटला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. थ्रोईंग आर्म्स फारसे चांगले आहेत. बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये मिड विकेटला मयूर म्हात्रेला आपण पाहिलं. चांगला थ्रो आलाय. सिंगल आली. असंख्याची धावसंख्या 25. 25 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दाफलकावरती 25 मांडल्यात. एक फलंदाज बाद. कोपरोली गावचा आधारस्तंभ किंबहुना आपण पाहिलं तर या गावाचं आराध्य दैवत श्री बापूजी देवाच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. चला श्री सिद्धिविनायक सोनारी संघ कॅप्टन आणि त्याच वेळेला मी लक्ष वेधन मंजित स्पोर्ट चिरनेर. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन मंजित स्पोर्ट चिरनेर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या ते एका बाजूला सिद्धिविनायक सोनारी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. खरं तर होय, ह्या एक सर्वाधिक मोठी गोष्ट आहे. कोपरोलीकरांचं मी छाती ठोकपणे कौतुक करेन. यावर्षी जास्तीच्या स्पर्धा जर मी या मैदानावरती केल्यात त्याच्या मागे 8च्या आतमध्ये बॉल पहिला पडलाच नाही कधी. आज कोपरोलीकरांनी हा इतिहास नोंदवला. 8च्या आधी बॉल पडला. 7 वाजून जिथे 54 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. आज 7 वाजून 54 मिनिटांनी बॉल डिलिव्हर्ड झाला. थोड्याच वेळामध्ये मला वाटतं प्रियाली पाटील यांचं जर आगमन झालं तर आवर्जून त्यांना मी ही गोष्ट सांगेन. तर मोठी जुईकरांचं आगमन निश्चित झालं. तर पहिलाच बॉल डावी एशी सोडून जाणारा राहिला आहे. दिशाहीन पाहायला मिळाला. हा वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. अतिरिक्तच्या मदतीने एकंदरीत 26 धावा दाफलकावरती बनल्यात. गोलंदाजी मार्कवरती जिथे निलेश पाटीलला आपण पाहत आहोत. निलेश पाटील संघाचा तारणहार. या वेळेचा बॉल ऑन साईडला केला होता. स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल रन्स येत असताना बॉल मिळते आहे. अगदी मग तुम्ही दिघोडे गाव असेल, मग विंधणे असेल, मोठी जुई असेल, या गावामध्ये मग टाकी गाव, या गावामध्ये मत्स्य व्यवसाय सर्वाधिक जास्त केला जातो. विंधणे गावामध्ये जिथे मच्छीचा व्यवसाय सर्वाधिक मोठा आहे. मोठी जुईमध्ये आपण आज शेजारी तुम्ही अनेक तलाव पाहू शकता जिथे मत्स्य व्यवसाय सर्वाधिक जास्त होतो. आणि विंधणे त्यामधील एकच गाव आहे. ते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. विंधणे प्रीमियर लीग काही दिवसापूर्वी पार पडली आहे. लोअर फुलटोस होता. डाऊन राऊंड केला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
सागर पारधी टीमचा कॅप्टन, नेता, दिशा दर्शक, लीडर आणि नीडर बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून अद्याप पाहायला मिळालेत. वन साइड हिरो बॅटिंग करतोय. 2 चौकार 1 षटकार. हा बॉल खाली राहिला होता. निलेश पाटील अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. क्या बात आहे. माहुल गावचा सुपुत्र आणि 6 बॉल 6 षटकार लगावणारा अवलिया, महाराष्ट्राची भ्रमंती करणारे एक उत्कृष्ट अंपायर हेमंतजी कोळी यांना देखील आपण पाहणार आहात. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. एकेरी धाव येत असताना बाला मिळते आहे. 6 चेंडू 6 षटकार. माहुल कोळीवाडा आणि कोळी बांधव आज मात्र पुन्हा एकदा आमच्या सोबत आहेत. हेमंतजी कोळी सर, आपले हार्दिक स्वागत. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने दापलकावरती धावा बनल्यात. त्या 32 धावा दापलकावरती आहेत. 32 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल लोअर फुलटॉस बनवलेला पाहायला मिळाला होता विष्णूच्या बॅटमधून अलॉंग विथ द कार्पेट. विष्णूने 4 बॉल फेस केले. 3 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. इंटेन्शन क्लिअर आहे त्याचं की आपण संयमाचा बाण फुटू द्यायचा नाही आहे. सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य द्यायचं आहे आणि तेच करत असताना पाहायला मिळालं आहे. एकेरी धाव इथूनही येत असताना पाहायला मिळाली आहे. एकंदरीत स्कोर कार्डवरती 33 बनलेले आहेत. यावेळेचा बॉल लांब लचक बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आकाशाला गबसनी घेत षटकार. विंधनेचा सिक्सर किंग आकाश पाटील आलाय आणि त्यालाच पाहून बॉल लांब लचक मारला की काय. लांब लचक फटकार इथून पाहायला मिळाला. जसा बॅटच्या मधोमध आला ना बॉल, जिथे मोहर जुमटवली होती षटकाराची. 39 धावा पहिल्या षटकामध्ये, 13 दुसऱ्या षटकामध्ये, 12 तिसऱ्यामध्ये आल्या. 14 धावा सातत्याने येत आहेत. मैदानावरती सातत्याने मी मराठी मैदान मोठी जुईसं हे क्रीडांगण नेहमी चर्चेचा विषय राहतं. थोड्याच वेळामध्ये व्यासपीठाच्या उजव्या बाजूला गर्दी आणि गर्दीचे लोट हे उमटत असताना पाहायला मिळतील. कारण या उरण तालुक्याची सर्वाधिक मागणी असणारं ठिकाण थोड्याच वेळामध्ये चालू होत असताना पाहायला मिळेल. षटकाराला संघाची धावसंख्या 39 आहे. 3 षटकांचा खेळ संपला. पनवेलकरांना या बाबी दूरच्या आहेत कारण तिथे या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. परंतु उरण तालुक्यामध्ये याचीच तर मजा आहे. षटकार आलेला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. नील मडवीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. छोटे खाणी एक खरं तरी युवा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. चला सिद्धिविनायक सोनारी आणि चिरणे टीम कॅप्टन. चला टॉस साठी यावेळेचा बॉल बागफुटला आले होते. विष्णूच्या बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. पंतांनी हा हायफाय दिलाय. 22 रन्स येत असताना पाहायला मिळते. मंजित स्पोर्ट चिरनेर. चला टॉस साठी या. चिरनेर संघ मला वाटतं ना कोपरुली गावापासून सर्वाधिक लांबवरचं गाव आहे. आणि होय, मला वाटतं आलेत चिरनेरकर, वेळेत आलेत त्याबद्दल त्यांचेही आभार. फलकावरती धाबा एकंदरीत बनलेले आहेत ते अर्थात 40 आहेत. धाबा चांगल्या बनल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा अर्थात एक मोठी धावांची लयलूट. सिद्धिविनायक सोनारी संघ कर्णधार. चला त्वरित या. पीटीसीची संपूर्ण टीम कामकाज करते. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. वळवला होता तिथे मैदानाच्या आतमध्ये नील मडवीला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल बाहेर निघणारा. पुन्हा 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 वळवले चेंडू. सिद्धिविनायक सोनारी टीम कॅप्टन आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत कारण चिरनेर संघाचा कर्णधार उपस्थित झाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटोज होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलेला पाहायला मिळालाय. गोलंदाजीची कर्तबगारी, कलात्मकता, सादरीकरण चांगलं पाहायला मिळालंय. विंधने गाव म्हटल्यानंतर गोलंदाजांची खाणच बनली आहे. अलीकडे चांगले गोलंदाज तयार व्हायला लागलेत. हाही बॉल डावी इशी सोडून जाणारा पाहायला मिळाला.
6 गाव प्रीमियर लीग देखील पार पडत असताना पाहायला मिळते. बिंदनेचे खूप सारे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील. मंजित स्पोर्ट चिरणे टीमचा कॅप्टन आलेला आहे सिद्धिविनायक सोनारी. आम्ही आपलं प्रतीक्षित आहोत इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा, कारण आजच्या रात्रीमध्ये 12 संघ खेळत आहेत. बैलगाडा शर्यत आहे आज. थोडी घाई करा, प्रत्येकाचा मी लक्ष भेदेन, प्रत्येक कॅप्टनचं. नियमावलीचं पालन करा अन्यथा पॅनल्टीज पात्र राहाल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. चांगली गोलंदाजी. आई बॉल हलक्या हाताने कट केला होता. यष्टीरक्षक आहे इथे, रन्स घेण्याचा प्रयत्न नाही. आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना या मैदानावरती खरं तर नील मडवीने 2 निर्धाव षटक टाकलेले आहेत, त्यामुळे हे षटक देखील सर्वाधिक महत्वाचं होतं. धावा आल्या ते एकंदरीत या षटकामध्ये केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 41. अरे दादा 2 आल्या. 22 काय गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड करतो का काय? 22 ची ऍड नाही होत. 41 टोटल बरोबर आहे ना. गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये एक्स्ट्राची 22 आणि लेग बाईज ऍड नाही होत. दोनच आल्यात रन्स, परंतु 3 रन्स ही 22 आहे. उगाच ऍड करायची त्याच्या अकाउंट मध्ये. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. एक वाईड आला होता, ती केवळ वाईडची रन्स आली होती. स्कोर कार्डवरती रन्स बनलेले आहेत ते एकंदरीत आपण पाहतो 41 आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी झाली आहे. चला बिंदनेकर थोडंसं सपोर्ट करा. पाणी लगेच घ्या आणि लगेच आपण क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. थोडीशी घाई करा आणि नेक्स्ट मॅच चला. सिद्धिविनायक सोनारी संघ, नुकतीच सोनारीची स्पर्धा पार पडलेली आहे, त्यामुळे सोनारीकरांना वेळेच्या बाबतीतलं सहकार्य सांगायला आवश्यकता नाही. या डीजेकडे वळूयात आणि सागर डीजे मंडप लाईटच्या माध्यमातून या आपण हर्षजी तांडेल यांच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकू. सचिनजी केणी यांचाही आम्ही जिथे आभारी असू. खरं तर या टेनिस क्रिकेटचे गुणरत्न सदावरती आलेले नाही आहेत अद्याप. खरं तर सुदर्शनजी पाटील तारा त्यांचं आगमन झालेलं नाही आहे, म्हणून आम्ही आज सचिनजी केणी यांना पाहत आहोत. खोला टाकला, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड केलाय. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केली आहे. फलंदाज होतो 41 धावसंख्येवरती. दुसरा बॅटर विष्णू आउट. या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. खरं तर आपल्या गावातील एक संघ खेळतोय, आपणही सपोर्टला आलं पाहिजे. गावकरी विंधाने गावचे भरपूर जण उपस्थित झाले आहेत. चला टॉस साठी आपण पुन्हा एकदा सिद्धिविनायक संघाचं लक्ष वेधूयात, कारण वेळेच्या बाबतीत सहकार्य कराच सर्वांनाच विनंती आहे. 12 संघ खेळत आहेत. बैलगाडा शर्यतीप्रमाणेच एक बैलगाडा बाहेर गेला, चला दुसरा गाडा लवकरात लवकर यायला हवा. धाफलकावरती धावा बनलेले आहेत ते एकंदरीत 41 आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. निलेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल इथून मात्र फंबल झालाय. धाव मिळाली ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्डवरती रन्स आहेत 42. धावा थांबवल्यात सागर पारधीने मागील 5 बॉल तर त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आल्यात. सुरुवात दमदार आणि शानदार ज्याने करून दिली. मोठी फटकेबाजी त्याला आपण करत असताना पाहत होतो, परंतु त्याला इथे थांबवलं गेलं. 23 वरती तो नॉट आउट आहे. एकंदरीत 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात.
परंतु सचिनजी त्याने डॉट बॉलही जास्ती ते खर्च केले. दिलेले आहेत याबेचा बॉल बॅटच्या टोला लागला. क्षेत्ररक्षक तैनात. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. सागर पारधी टीमचा कॅप्टन. कर्णधार आउट. शिवदंद पतपेढीचे व्हाईस चेअरमॅन आदरणीय गजाननजी वशिणीकर साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि खरं तर या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांचे आत्तेभाऊ बंधूही आहेत. यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. चिरनेर गाव म्हटल्यानंतर कर नावाचे सर्वाधिक जास्त गावामध्ये कर नावाचेच अण्णावाचेच खेळाडू किंबहुना रहिवासी जास्तीचे आहेत. नारंगीकर आहेत, पुंडेकर आहेत, चिरनेरकर आहेत, नारंगीकर आहेत. ऋषिकेश पारधी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागर पारधी आउट झाला. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून येत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने एकंदरीत वधारली आहे. 44 धावा धावफलकावरती आहे सिद्धिविनायक सोनारी टीम. चला शेवटचा कॉल राहील आपल्यासाठी. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. रायगडातील सर्वाधिक मागणीचे समालोचक स्वतः रुंदरी असं व्यक्तिमत्व. कारण एक उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट निवेदक आणि LIC साठी सर्वाधिक महत्त्वाची व्यक्तिमत्व. त्यांना आज तुम्ही ऐकणार आहात. त्याच वेळेला रुपेजी पाटील सर यांचाही आवाज तुम्हाला पोहोचताना पाहायला मिळेल. आज तुम्ही ऐकणार आहात टप्पा टप्पा टप्पा. धावफलकावरती धावा थांबलेल्या आहेत. लोअर फुलटोज होता ऑन साईडला लॉफ्टेड ऑन रॉय. क्षेत्ररक्षक वेगाने आला. निलेश पाटील यांनी धावा थांबवल्यात. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती 47 आहेत. 48 टार्गेट. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 12, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 14, चौथ्या षटकामध्ये केवळ 1 आणि 5व्या षटकामध्ये रन्स आल्यात त्या एकंदरीत 6. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात. एक जी अनली गेलाय 22 केवळ 1 आली आहे. एकंदरीत 47 आहेत. 48 टार्गेट. या पण टॉसकडे वळतो. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी कोपरुल एका बाजूला चिरणे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी लक्ष वेधन. चला टॉससाठी सिद्धिविनायक सोनारी टीम. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर अपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. या डीजेकडे वळूयात. डीजेकडून मधुर संगीत ऐकूयात आणि या संगीताच्या पलीकडे या सेकंड इनिंगमध्ये रन चेसला कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जातो, काय घडतं काय बिघडतं, यांचे जवळचे मित्र आणि एक उत्कृष्ट समालोचक आणि या रायगडातील सर्वाधिक मागणीचे समालोचक, एक गोड गळ्याचे समालोचक या आपण दीपकजी पाटील सरांचा आवाज ऐकणार आहात.
हॅलो 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 चेक हॅलो चेक. चला थँक्यू सो मच जयजी भोसले सर, महाराष्ट्रामधले एक नामवंत समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 प्रकाश झोतामधील उरणपूर्व विभागामधील खरं तर ही भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आज ई पोल मधील हा पहिला सामना सुरू आहे. तो एका बाजूला कैलासवासी कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली आणि त्यांच्या विरोधामध्ये विंधणे खालचा पाडा, दोन संघादरम्यान सुरू असणारी ही लढत. आणि ज्या ठिकाणी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सांगुर्ली संघानं धाबा जमा केल्यात त्या 47 धाबा आणि 48 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते गावदेवी विंधणे खालचा पाडा या संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कोपरोली 11 कोपरोली आई एकविरा 11 कोपरोली कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या खरं तर विद्यमानानं ही सुंदर अशी स्पर्धा आपण पाहत आहे. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली बापूजी देव चषक म्हटलं की एक नामवंत स्पर्धा या संपूर्ण विभागामधील. आणि नक्कीच सरता सराला खरं तर एका बाजूला क्रिकेटचा हंगाम संपत आलाय, ऑलमोस्ट थोडंसं उशिरानं सुद्धा यंदाच्या वर्षी काही स्पर्धा झाल्या आणि त्याचमुळे आता हळूहळू स्पर्धा कमी होतील. परंतु नेहमी लक्ष लागतं जेव्हा जेव्हा स्पर्धा संपत येतात तेव्हा कोपरोलीच्या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये. आणि त्यातलीच एक मुख्य स्पर्धा आपण एन्जॉय करताय. दुसरं पर्व आहे, गतवर्षी पहिलं पर्व याच मैदानावर संपन्न झालं आणि हे दुसरं पर्व आपण एन्जॉय करताय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋषिकेश पारधी तयार होतोय. सलामीची जोडी निलेश पाटील आणि सुयश मडवी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना या मॅचसाठी. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल सरळ फुल टॉस होता, ऑन साईडला वळवलाय. इकडे मात्र लॉंग चेस आहे, मिड विकेटला फिल्डर होते, परंतु बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या दिशेनं. पहिलाच बॉलवर चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा. पहिल्याच बॉलवर चौकारानं मात्र सुरुवात झाली ती निलेश पाटील याच्या बॅटमधून. हा पहिला स्ट्रोक येत असताना चांगली सुरुवात, फर्स्ट स्ट्रोक ही झाप डन असं म्हटलं जातं. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक केले ते गोलंदाज ऋषी पारधीनं. आणि अशा स्वरूपाची गोलंदाजी मात्र करावी लागेल. 5 ओव्हरचा हा सामना, 10 पेक्षा कमी सरासरी आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.6. अडबॅ पॅटर्न ऑन साईडला स्ट्रेट टू द मिड विकेट. क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला षटकार. सुरुवात चांगली झाली. निलेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकारही पाहिला, पहिला षटकारही पाहिला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10 धावा. ऋषिकेशला मात्र वेगळा विचार करावा लागेल. ओ द स्टम्प्सनं फक्त दिशा दिले, नो चान्स फॉर एनी फिल्डर. पाम प्लेचा मात्र भरपूर फायदा उचलत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणखीन एक चौकार.
3 मोठे स्ट्रोक्स आलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. हो, इकडे मात्र टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, विकेट किपर जज करतायत, जेल टिपलाय, फर्स्ट विकेट डाऊन. अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. थोडंसं उशीर नका होईना, कारण तब्बल आतापर्यंत 14 धावा धावफलकावर लागल्या सुद्धा आणि एवढ्या धावा देऊन जमणारही नाहीये. 9.6च्या सरासरीनं जायचंय, परंतु भन्नाट सुरुवात करत निलेश पाटीलनं मात्र नक्कीच एक वेगळी आशा दिले ती संघाला. परंतु 14 धावा करत असताना मात्र तो झेलबाद झालाय. पहिला धक्का लागेल तो विंधणे खालचा पाडा टीमला. केतनजी दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत असताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचंही सहर्ष स्वागत आमच्या समवेत एक नामवंत गुणसंख्या लेखक आणि त्याचप्रमाणे समालोचक सचिन केणी सर आहेत. शेवटचा बॉल आहे, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय पियुष पाटील. सफलता प्राप्त झाले पाठीमागच्या बॉलवर. ओ द स्टम्प्सनं शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयास, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, फलंदाज होईल बाद. आणि इकडे मात्र दुसऱ्याही चेंडूवर इकडे मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर का होईना विंधणे खालचा पाडा टीमला मात्र आणखीन एक धक्का बसेल. हा दुसरा धक्का लागलाय. फलंदाज सुयश मडवी डायमंड टॅगचा शिकार, एकही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये आणि तो येतोय मैदानाच्या बाहेर. तर 2 फलंदाज गमावलेत पहिल्या ओव्हरमध्ये. चांगल्या धावा येऊन सुद्धा खरं तर पहिल्या 4 बॉलमध्ये आपण बघितलं तर 14 धावा होत्या. शेवटच्या 2 बॉलमध्ये दोनही सलामीवीरांना गमावलं ते गावदेवी विंधणे खालचा पाडा टीमनं. आणि त्याचमुळे कुठेतरी या मॅचमध्ये बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न मात्र सांगुर्ली संघाकडून केला जातोय. 48 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी 4 ओव्हर्समध्ये 34 धावांची गरज आहे. परंतु विकेट्स दोनही ओपनर्स बाद झालेत आणि त्याचमुळे कुठेतरी ती दिलासा देणारी गोष्ट होती सांगुर्ली संघासाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते, सरळ बॅटवर दिला होता, फुल टॉस बॉल स्वीप केला, स्क्वेअरलेगला फिल्डर आहे, डीप मध्ये थ्रो गेलाय आणि इकडे मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये. चान्स जरूर होती इकडे, राऊंडच्या स्वरूपामध्ये सुद्धा यश प्राप्त झालं असतं. विकेट किपर सुद्धा थोडे पुढे आले होते, थ्रो तर गेला होता, परंतु कदाचित कलेक्ट जरी झाला असता तरी सुद्धा पाठीमागे लावणं थोडंसं कठीण झालं असतं. त्यामुळे विकेट किपरनं कुठेतरी पाठीमागे राहूनच यष्ट्यांच्या थ्रो कलेक्ट करून लावणं हेच महत्वाचं होतं. परंतु थोडासा मी तर म्हणेन गलथानपणा म्हणावा लागेल सांगुर्ली संघाचा. 2 धावा मिळतील, धावसंख्या 16. मिलिंदचा हा बॉल इकडे मात्र फ्रीबस खेळण्याचा प्रयत्न आय थिंक करण्यात आला होता, तिकडे कोणतीही धाव नाहीये, बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल, थोडासा प्रेशर करावा लागेल कारण सुरुवात चांगली झाली होती आणि त्याच्यावर कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सांगुर्ली संघाकडून जरूर केला जातोय. कैलासवासी कपिल स्मृती
गावदेवी सांगुर्ली संघ, एका बाजूला पनवेल तालुक्यामधील संघ, दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यामधील संघ. आणि दोन वेगवेगळ्या तालुक्यामधील संघ मात्र पहिली मॅच खेळत असताना आजच्या रात्रीमधील सामना चुरशीचा होणार आहे. ते मात्र शंका नाही. थोडं स्पीडअप करत राहा टीम सांगुर्ली, घाई करत राहा. आणि ए पोल आहे, त्यानंतर ए पोल आहे. मोठा शेड्यूल आहे आज. थोडासा धीम्या गतीने टाकला होता हा चेंडू. चेंज ऑफ पेस होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. कोणताही खरं तर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाकडून झाला नव्हता. आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मिलिंद वाघमारे. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज घेतली. बॉल विकेटवरच घरंगळत राहिला. आणखीन एक कोणतीही धाव येताना दिसत नाही. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. मिलिंद मात्र यावेळेस नक्कीच प्रेशराईज करतोय सध्याच्या घडीला फलंदाजांना. पुढे येऊन फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय दुसरा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे लॉंग ऑनचे. सागर पारधी बराच धावला. बॉल आतमध्ये ढकललाय. रन्स जरूर मिळतील परंतु बाउंड्री येऊ दिलेली नाहीये. 2 धाब्याने टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर 18 वर 18 ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. कदाचित शेवटचा बॉल असावा या षटकामधील. 3 डॉट बॉल पाहिले. 2 बॉलमध्ये 2-2 धाबा पाहिल्या. परंतु नक्कीच एक चांगलं षटक आतापर्यंत कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघासाठी. चेक केलं जाईल. बाउंड्री आय थिंक चेक करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आत्माराम गोळी सर आहेत, अप्पा अतुल गाबण सर आहेत. चला सोनारी टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक सोनारी आणि मंजित स्पोर्ट्स चिरनेर. चला टॉस करून घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. सोनारी टीमचे कॅप्टन आपण लवकर या प्लीज. चला सेफ आहे. 2च धाबा असतील. या बाउंड्री नाहीये. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 18 धाबा झाल्यात. 48 टार्गेट. ऑप्शनच्या बाहेर अगोदरच निघाला होता आणि तिकडून मात्र थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये रन जरूर टिपली जाईल. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 5-2 षटकांचा खेळ समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्या त्या विंदणे खालचा बडा संघाच्या. 19 धाबा बरोबर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि 3 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 29 धाबांची. 29 रिक्वायर्ड. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. जाऊया आपण टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. एका बाजूला टीम सोनारी, दुसऱ्या बाजूला चिरनेर मंजित स्पोर्ट्स. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील रुपेश पाटील सर. थँक्यू. हॅलो ठीक. चला मी आदरणीय शिवधन पतपेढीचे व्हाईस चेअरमन आदरणीय गजानन वशेनीकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि नाणेफेक इथे मात्र घेतली जाईल. आदरणीय गजानन वशेनीकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र दुसऱ्या सामन्यातील आजच्या रात्रीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे घेतला जाईल. स्विंग द कॉइन. छापा चॉईस केलाय आणि अनोख्या पद्धतीनं आदरणीय आमचे गजानन साहेबांनी टॉस दिलाय आणि टॉस इथे जिंकलाय. चिरनेर ना आणि फक्त निर्णय केला आम्हाला फिल्डिंग यस फिल्डिंगचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. तर आपण लगेचच जसा सामना मात्र इथून शेवटचा बॉल उत्तरार्धामधील संपेल त्याच्यानंतर आपली टीम तयार ठेवायची. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण तयार राहायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिसरं षटक सांगुर्ली संघाकडून गोलंदाज विष्णू वाघमारे. चला सिंगल पहिल्याच बॉलवर आले आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये बदल जाणवेल. 20 धाबा धावफलकावर लागल्यात. 28 धाबांची अजूनही गरज आहे. ओ द स्टम्प्सनं बॅटची कडा घेतली. इनसाइड एज घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागेल तो गावदेवी विंधणे खालचा बडा टीमला.
आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. खातही उघडू दिलं नाहीये. ऋषिकेश माळी मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन निर्णायक क्षणाला अगदी रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट येत असताना सांगोर्लीसाठी. हा बॉल यावेळेस फक्त व्रिशच्या सहाय्यानं वळवलाय. थोडस मनगट वळवली गेली होती. सिंगलच येईल. 1 रन पूर्णपणे दबाव टाकला. आता मात्र सुरुवात दमदार झाली होती. खरं तर ज्या वेळेस पहिल्या 3-4 बॉलमध्ये 3 मोठे स्ट्रोक्स खेळला होता. सुरुवातीला फलंदाज निलेश पाटील त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला होता. असं वाटलं होतं कदाचित हा सामना लवकर संपेल की काय, परंतु सांगुर्ली संघानं मात्र दमदार पुनरागमन केलंय. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग कडे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इकडे मात्र टाइम करता आलेला नाहीये. फुल टॉस बॉल वर खरं तर एक मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु ते जमलेलं नाहीये. आणखीन एक धक्का लागेल. आणखीन एक सफलता. विष्णू वाघमारेला फलंदाज पियुष पाटील बॅक टू द पवेलियन. दोन सफलता या ओव्हरमध्ये आतापर्यंत विष्णूनं पाठीमागे वळवलाय. फाईन लेगला फिल्डर आहे. जेल टिपलाय. वन मोर आणखीन एक धक्का लागेल. इकडे मात्र फलंदाजी करणाऱ्या गावदेवी विंदणे खालचा बडा संघाचं चाललंय काय, हा सुद्धा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जाईल प्रेक्षकांमधून. परंतु या ओव्हरमध्ये मात्र 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय विष्णू वाघमारे आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं टेन्शन संपूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये थोडंसं प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण मात्र पसरलंय. कारण निम्मा संघ सध्याच्या घडीला गारद होत असताना 5वा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या विंदणे टीमला. धावसंख्या अवघी 21 असताना विष्णू वाघमारे पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता आणि त्याचवेळी या मॅच मध्ये मात्र रंग भरलेत. ते कपिल स्मृती गावदेवी सांगुर्ली संघानं काय दमदार कमबॅक केला या मॅच मध्ये. सोपं नव्हतं खरं तर, कारण 10च्या सरासरीपेक्षा सुद्धा कमी धावसंख्येचं टार्गेट आहे आणि असं असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या विंदणे टीमसाठी आणि तिथून हा सामना फिरवलाय संपूर्णपणे. सध्याच्या घडीला गोलंदाजांनी एक दहशत निर्माण केले या मॅच मध्ये. त्याचवर टेन्शन आहे ते गावदेवी विंदणे खालचा बडा टीमवर. ऑन हॅट्रिक विष्णू वाघमारे हॅट्रिक बॉल सादर करेल. नवीन येणारे बॅटर आयुष पाटील ऑन स्ट्राइक नाव. लेफ्ट हँडेड बॅटर. इट्स अ हॅट्रिक बॉल. शॉर्ट बॉल आहे. पुल केलाय ऑन साइडला. मोठी गॅप होती इकडे मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये, परंतु बॉलला मात्र अडवण्यात आलंय. रन्स तर मिळतील, परंतु एक सिच्युएशनला असं वाटत होतं चेंडू कदाचित गॅप मधून फरार होते की काय. या 2 धावांच्या बरोबरीने इकडे मात्र 3रा षटकाचा खेळ समाप्त होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात त्या गावदेवी विंदणे खालचा बडा संघाच्या.
5 गडी बाद 23 धाबा येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 25 धाबांची. 25 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये. पाती लाईन आखण्यात आले. खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्या लाईनचं सुद्धा काहीतरी सन्मान ठेवला पाहिजे. नवीन जाणारे फलंदाज बी रेडी, कारण आज जवळजवळ 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे वेळ वाचवणं आज खरं तर कोणत्याही ठिकाणी जेव्हा लाईन आखली जाते खेळाडू कक्षाच्या समोर तो उद्देश असतो. हा उद्देश नाहीये जेव्हा खेळाडू बाद होतील तिथे येऊन थांबणार तुम्ही, त्याच्यानंतर मग पॅडअप करून नवीन बॅटर जाईल तो थांबेल, त्याचा उपयोग सुद्धा नाहीये लाईन. त्यापेक्षा लाईन पुसलेली बरी. त्यामुळे विनंती असेल सगळ्याच खेळाडूंना तर लाईनचा तरी सन्मान ठेवा, तरच बॅचेस सुद्धा पटापट होतील. आणि खेळाडूंच्या सहकार्याशिवाय खरं तर आज मोठा शेड्यूल आहे आणि तो संपवणं सुद्धा एक जबाबदारी असते आयोजकांवर. आणि वेळेमध्ये सुद्धा सामने संपले पाहिजेत नाईट स्पर्धा म्हटली तर. आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण प्लीज कोऑपरेट करा. मिलिंदचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रभावी नाहीये. बॉल शॉर्ट कव्हर पॉइंटकडे सिंगल मिळेल. 1 रन. संपूर्णपणे दबाव या मॅचवर सध्याच्या घडीला फलंदाजी करणाऱ्या विंदडे संघावर आहे. मिलिंद पुन्हा एकदा आलाय. दुसरं आपलं कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करेल. मागच्याही ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग त्यानं केली होती. आय थिंक 5 धाबा त्याच्या ओव्हरमध्ये फक्त गेल्या होत्या. इकडे मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडला. बॉल बाहेर निघतोय. इकडे मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. तवरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी हरी तांडेल सोनारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. इकडे सुद्धा बॉल ऑन साईडला खेचण्याचा वारंवार प्रयत्न होतो आणि त्याच्यामध्येच वारंवार बीट होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आयुष पाटील. मोठ्या स्ट्रोक शिवाय आता मात्र या मॅच मध्ये परतणं सोपं नाहीये. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धाबांची गरज आहे. सामना होता कुठे आलाय कुठे. क्रिकेटनं मात्र रंग बदललेत. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, तोही कनेक्ट झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणि जसे जसे डॉट बॉल येतील तसे तसे सांगुर्ली संघ मात्र विजयाकडे वाटचाल करेल. आणि तेच घडते सध्याच्या घडीला. संपूर्णपणे डॉमिनेट केले फलंदाजांना. आयुष पाटील पाठीमागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. आणि या सिच्युएशनला डॉट बॉल तर सोडा, मोठ्या फटक्यांशिवाय आता मात्र मॅच मध्ये परत ना येणं शक्यच नाहीये. परंतु फार कठीण झालंय. यावेळेस मात्र पूल केलाय समोरच्या दिशेला, मिडॉनच्या दिशेमध्ये स्ट्रोक, परंतु तिकडे मात्र सिंगलच घेतली जाते. एकेरी रन फारसं काही बिघडणार नाहीये. 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर फक्त आय थिंक 2च धाबा आल्यात. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा असंच घडलं होतं. 4थ्या ओव्हरमध्ये 2 धाबांचं षटक टाकलं होतं विंदणे खालचा पाडा संघानं. इकडे बघूया शेवटच्या बॉलवर काय घडते. आणि तो खेळण्यासाठी फलंदाज मयूर मात्रे. काही झालं तरी एखादा मोठा स्ट्रोक बनवावा लागेल मयूरला, कारण आता एक्सक्युजेस नाहीये. कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाहीये, कारण अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र जो आस्किंग रन रेट आहे तो मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय कम्प्लिटली आणि मात्र विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागेल. तो गावदेवी विंधणे खालचा बडा संघाला संपूर्णपणे या मॅच मध्ये मात्र कमांड प्रस्थापित केलाय. वर्चस्व ठेवलं या मॅच वर, कारण शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गावदेवी विंधणे खालचा बडा संघाला तब्बल 23 धाबांची आवश्यकता. पहिल्या 4 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या. मागच्या आपण बघितलं ना, जवळजवळ 20 बॉल
21 बॉलमध्ये फक्त 11 धावा आल्यात. चुकलं कुठं तर इकडेच. हा सुद्धा चेंडू निर्धाव चाललाय. 23 धावांची शेवटच्या ओव्हरमध्ये गरज आणि मोठे स्ट्रोक्स अजिबात आलेले नाहीयेत. जे काय मोठे स्ट्रोक्स आले ते पहिल्या 4 बॉलमध्ये. आडवा बॅटन ऑन साइडला मिड विकेट झोनकडे. वेलकम रितेश, सहर्ष स्वागत. आपलंही फार मोठा रोल आहे खरं तर संपूर्णपणे नियोजन आयोजनाच्या बाबतीमध्ये. आम्ही आणि प्रितेश प्रचंड मेहनत घेतात आणि दरवर्षी दिसते ती खरं तर मेहनत. मॅनेजमेंट एक मोठी गोष्ट आहे कोणत्याही स्पर्धेची. आयोजन सगळेच करतात परंतु नियोजनपूर्ण आयोजन म्हटलं की श्री बापूजी देव चषक. आणि म्हणूनच अशा स्पर्धांचा नेहमीच आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. सागर पारधी शेवटचं षटक करतोय. महत्वाचा खेळाडू सांगोली संघाचा. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. हलकीशी अपील होते विकेट किपर कडून. कदाचित वर खांद्यावर लागला असावा. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी. 22 धावांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड, रिमेनिंग 3. सामना संपूर्णपणे मी तर म्हणेन सांगुर्ली संघाकडे गेलाय. शॉर्ट बॉल आहे इकडे मात्र घुमवलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये आणि तो सुद्धा इकडे झेल टिपण्यात आलाय. कैलास होते, कैलासनं टिपला झेल आणि किन एक फलंदाज बाद होईल. फॉर्मॅलिटीज फक्त मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करतील आणि संपूर्णपणे विंधण खालचा बडा संघ गडद पराभवाच्या छायेमध्ये. झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानावर नवा. आपलं सहर्ष स्वागत. फुल लेंथ खोलात टाकला होता हा चेंडू. इकडे मात्र डॉट बॉल. शेवटच्या खरं तर बघाशी आपण बघितलं ना, शेवटच्या 26 बॉल मध्ये 34 धावांची गरज होती. ऑलमोस्ट 26 बॉल मध्ये 34. आणि सामना किती धावांना पराभूत झालाय. मोठ्या धावांनी खरं तर पराभूत व्हावं लागलं. हा सामना एवढा टर्न होईल असं स्वप्नातही